महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। या नांदगाव रोडवर सोमठाणे घाटात लक्झरी बस पलटी, 1 ठार तर 6 जखमी। याबाबत समजलेली माहिती अशी की पुण्याहून जळगावकडे MP13 ZG 9966 ही जोगेश्वरी यात्रा कंपनीची ट्रॅव्हल्स बस 24 प्रवाशांना घेऊन जात असताना सोमठाणा घाटात पलटी होऊन 1 जण ठार झाला असून 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। जखमी प्रवाशांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची माहिती येवला पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी दिली आहे। पुढील तपास येवला पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला ग्रामीण पोलीस करत आहेत। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला। गाडीत प्रवास किती होते? 24 प्रवास। त्याच्यात दाबेल किती आहे? एक दाबलेला आहे का? किती वाजता टायमर झाले? 4:30च्या टायमर झालं का? काय झालं? गाडीचे ब्रेक फेल झाले होते का? कंट्रोल आणि ब्रेक फेल झाले गाडीचे। अच्छा कंट्रोल सुटला। अच्छा तुम्हाला दोघं लागलेलं जास्त? आणि बाकीचे जे प्रवासी होते ते कुठे पाठवले? हॉस्पिटलमध्ये नांदगावला शिवला पाठवले का? अच्छा। आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना। विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण। एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल। येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला।